राजांनी फक्त मला गडावरच नाही बोलवलं, तर माझ्या अस्तित्वाची जाणीवी करून दिली. आपण करत असलेलं काम लोकांपर्यंत कशा प्रकारे पोचत आहे, त्यांच्या लाईफमध्ये त्याचा काय काय इम्पॅक्ट पडतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मला माझ्या राजांनीच दाखवून दिलं. भावांनो बघा, माझा रुटीन सिम्पल असतो की माझं जग म्हणजे माझं घर आणि माझं काम सोडून मी बाहेर कुठेच जात नाही. त्यामुळे आपले जे काही आपला परिवार वाढतो आहे, फॉलोअर्स आपले गेन होत आहेत ना, ते फक्त मला बघायपुरतीच दिसतात की हां आपले फॉलोअर्स गेन होत आहेत, पण ते कधी मला अस्तित्वात दिसून नाही आहेत. जेव्हा आपल्या रायगडावर गेलो होतो आपल्या महाराजांकडे, तेव्हा महाराजांनी ही गोष्ट ही जाणीव करून दिली, तो अस्तित्व दाखवून दिला. आपले खूप सारे भावंड मला तिकडे भेटले, त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या. आपल्या व्हिडिओजचा त्यांच्या लाईफमध्ये काय काय इम्पॅक्ट पडतो, कशाप्रकारे काय काय गोष्टी शिकायला भेटतात, हे मनापासून सांगितलं आणि ते ऐकून मलाही खूप छान वाटलं. थोड्या मुमेंटसाठी इमोशनली झालो होतो, कारण का आधीचे दिवस आणि हे आत्ताचे दिवस कधी एक्सपेक्ट नाही केलं होतं अशा गोष्टी लाईफमध्ये होतील. एवढी जणं लाईफमध्ये कधी समोर येऊन भेटतील. आपण एक छोट्याशा दुनियात राहणार, एक छोट्याशा घरातून आले आपण मुलं आहोत आणि एवढ्या लेवलला ओळख भेटणं आणि ते अस्तित्व मला माझ्या महाराजांनीच दाखवून दिलं. अजून एक गोष्ट आहे तुमच्यासोबत मनापासून मला बोलायची होती. जेव्हा मी रायगडावर गेलो ना, तेव्हा एक गोष्ट नोटीस केली. तुम्हाला पटत असेल तर बघा, ही माझी इच्छा आहे. ॲज अ भाऊ म्हणून मी हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की तिकडे मी बघत होतो ना की अनेक जण असे होते ना की राजांसोबत फोटो काढायसाठी खूप इच्छुक होते. फुल केसा वगैरे सरळ करून, फुल कॉलर टाईट करून माझ्या महाराजांसमोर. म्हणजे ही गोष्ट पर्सनली मला पटत नाही. बघा, महाराज आहेत ना आपल्या रिस्पेक्टफुल ह्याच्यात आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची आपली लायकी आहे का तेवढी? त्यांच्याकडे पाठ करून फुल केस वगैरे, जर ते त्यांच्या सिंहासनावर विराजमान आहेत, आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी विराजमान आहेत का? नाही. आता लोक असे अनेक बोलतील की का आपण गणेश उत्सवाला सोबत पण बाप्पासोबत फोटो काढतो ना, पण बाप्पा आणि महाराजांमध्ये फरक आहे. बाप्पासमोर पाया पडताना ना आपण असं पडतो, महाराजांसमोर पाया पडताना त्यांना नतमस्तक करताना पाठीच्या कण्यापासून वागतो आणि मुजरा करून त्यांना आपण हे करतो. अजून पण अंगावर काटा येतोय तसा मुजरा करतो. तर दोघांमध्ये तर फरक आहे. महाराज रिस्पेक्टफुल पर्सन आहेत, त्यांना त्यांच्या जागेवर राहू द्या. असं फोटो काढणं मला तरी ती गोष्ट नाही पटत. मी ॲज अ भाऊ म्हणून तो आपल्या परिवारासमोर हा टॉपिक मांडायचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला पटत असेल ही गोष्ट आपल्या परिवारापासून आपण सुरुवात करूया की अशी गोष्ट नाही केली पाहिजे. त्यांना त्याच जागेवर बघूया ज्या जागेवर ते आहेत, रिस्पेक्टफुल जागेवर. तुम्हाला फोटो काढायचा आहे, तुम्हाला ते इमोशनल कनेक्शन ठेवायचं आहे, त्यांच्याकडे हात जोडून उभे राहा आणि पाठून फोटो काढा, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आपण महाराजांच्या मूर्तीसोबत काढतो तेही ठीक आहे. त्यांच्या समाधीवर पण, समाधी फोटो काढायची जागा आहे, ती मला नाही पटत. मी सांगितलं माझ्या ज्या पण भावना असेल, पटत असेल, आपण आपल्या परिवारापासून ही गोष्ट सुरुवात करूया.